बारामतीच्या मध्यभागी कऱ्हा नदी तीरावर भला मोठा भुईकोट उभा होता। सध्या हा भुईकोट नूतनीकरणामुळे आपली जुनी ओळख हरवून बसला आहे। हा बेलाग भुईकोट म्हणजे सरदार बाबूजी नाईक यांचा वाडा। जवळजवळ बुरुजांचा तट अनेक पावसाळे उन्हाळे पचवून टिकून उभा होता। कोटाला 2 महाद्वारे असून आतमध्ये असणाऱ्या वास्तू केवळ कल्पनेने आपल्याला समोर उभ्या कराव्या लागतात। या कोटात मामलेदार कचेरी, पोलीस चौकी, कार्यालय होती। कसबा बारामती हा त्यावेळी प्रसिद्ध होता। या भुईकोटानंतरच बारामती शहराची वाढ झाली। 1737 साली नाईकांनी वाड्यापासून जवळच सिद्धेश्वराचे मंदिर बांधले। नाईकांजवळील मोरोपंतांचे ग्रंथ 12 खंडात प्रसिद्ध झाले। त्याची फोड रामतीत अशी झाली, म्हणजे राम जिथे वसतो ती बारामती। पंतांच्या पश्चात त्यांच्या योग्यतेचा मराठी भाषेचा पंडित कोणी झाला नाही। वाड्यात कीर्तने, प्रवचने व पुराण वाचने त्यांनी केली। बाबूजी नाईक हे मूळचे रत्नागिरीतील केळशी या गावचे। बाळाजी विश्वनाथांसोबत ते अनेक आघाड्यांवर होते। शाहू महाराजांनी पोतदारी व पिंपरी ही गावे त्यांना इनाम म्हणून दिली। 1727 साली ते पेशव्यांचे निजामाकडील वकील होते। त्यांना माळव्याची सुभेदारी मिळाली। पुढे पुण्यात आल्यावर 3 पेठांची चौधरकी मिळाली। बाजीराव पेशव्यांशी त्यांचे सख्य होते। पुण्यातील राजकारणात बाबूजी नाईकांचा वाटा फार मोठा होता। 1743 साली त्यांनी कराकाठी बारामतीत हा भुईकोट बांधला। बारामतीत राजधानीप्रमाणे वास्तव्यास असलेल्या नाईकांनी त्रिचनापल्ली येथे मोगलांशी सामना दिला। छत्रपती रामराजे यांकडून त्यांना 1753 साली सोलापूर व सांगोल्याची जहागीरदारी मिळाली। बाबूजी नाईक यांचे वास्तव्य याच कोटात झाले। बाजीराव पेशव्यांनंतर धडाडीचे राजकारण करणाऱ्या बाबूजी नाईक यांनी याच कोटातून कारभार केला। या वास्तुपुरुषाच्या वास्तूची आज मोठ्या प्रमाणात डागडुजी झाली असल्याने कोटाच्या जुन्या खुणा आता आढळत नाही। जुन्या वैभवाचा डोलारा मात्र बारामतीकरांनी जवळून पाहिला होता।